नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का। अशोक चव्हाण, जितेश अंतापूरकर यांच्यानंतर आणखी एक आमदार भाजपच्या वाट्यावर। राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत। गेल्या काही दिवसात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्यानंतर आता काँग्रेसचे आमदार भाजपच्या वाट्यावर असल्याचे समजते। त्यामुळे काँग्रेसचे हे माजी आमदार लवकरच भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यावेळी त्यांच्यासोबत काही काँग्रेसमधील आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती। त्यावेळी काही आमदारांनी प्रवेश करण्याचे टाळले होते। आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर आता नांदेड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे भाजपच्या वाट्यावर असल्याचे समजते। त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असल्याने लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे। नांदेडमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी गुरुवारी मध्यरात्री भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। काँग्रेसचे आमदार हंबर्डे लवकरच भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जितेश अंतापूरकर, मोहन हंबर्डे यांच्यावर सुद्धा क्रॉस वोटिंगचा आरोप केला जात होता। देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे। त्यानंतर आता मोहनअण्णा हंबर्डे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे हंबर्डे देखील भाजपच्या वाट्यावर आहेत की काय अशा चर्चांना उधाण आले आहे।